ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार, स्वागत आहे. आज आपल्याकडे श्री अरविंद यांच्या विचारांचा एक छोटा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा अवतार आहे. हो, आणि हा विचार आहे उत्क्रांतीबद्दल. अगदी. आपण सहसा उत्क्रांती म्हणजे काय समजतो की माणसाचा किंवा जीवसृष्टीचा हळूहळू वरच्या दिशेने होणारा विकास. बरोबर, एक प्रकारचा असेंट. पण श्री अरविंद इथे एक असा विचार मांडत आहेत जो या कल्पनेला पूर्णपणे छेद देतो. हो, ते म्हणतात की खरी उत्क्रांती ही आपल्या प्रयत्नांनी वर जाण्याची नाही, तर एका उच्च सत्याने खाली येऊन आपल्याला बदलण्याची प्रक्रिया आहे. हा विचारच मुळात खूप वेगळा आणि रंजक आहे. अगदी. आणि ते याला केवळ एक तात्विक कल्पना मानत नाहीत. त्यांच्या मूळ उतार्यात ते काय म्हणतात? मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुसंवाद आणि शांती यांचे एक मूळ तत्व या पृथ्वीच्या चेतनेमध्ये उतरवू पाहत आहे. इथे हा पृथ्वी चेतना शब्द खूप महत्वाचा वाटतोय. हो, म्हणजे हा बदल फक्त एका व्यक्तीपुरता नाहीये, तर संपूर्ण पृथ्वीच्या सामूहिक जाणीवेमध्ये त्यांना तो घडवून आणायचा आहे. बरोबर. हे तर खूप मोठं ध्येय वाटतंय. पण ते म्हणतात की हे केवळ एक स्वप्न नाही, त्यांच्या पुढच्या वाक्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आहे. हो, ते म्हणतात ते तत्ववर अस्तित्वात आहे, ते मला दिसतं आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. म्हणजे ते कोणत्या तरी प्रत्यक्ष अनुभवाविषयी बोलत आहेत. नक्कीच. आणि ते पुढे असंही म्हणतात की याच तत्वाची तेजप्रभा सतत खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. पण ही तेजप्रभा म्हणजे नेमकं काय? ही एखादी प्रेरणा आहे की ज्ञानाचा प्रकाश आहे की आणखी काय? खूप चांगला प्रश्न आहे. तेजप्रभा म्हणजे रेडियन्स ओके, किंवा एफ्युल्जन्स. रेडियन्स. हो, याला आपण एका उदाहरणाने समजू शकतो. समजा सूर्य आकाशात आहे. ठीक. त्याचा प्रकाश आणि ऊर्जा सतत पृथ्वीवर येत आहे की नाही, आपल्याला फक्त खिडक्या उघड्या ठेवायच्यात ना. ओके. श्री अरविंद यांच्या मते हे उच्च सत्यतत्व त्या सूर्यासारखं आहे. ते स्वतःचा प्रकाश आणि शक्ती सतत खाली पाठवत आहे. ते केवळ एक थंडगार विचार नाही, तर एक जिवंत तेजस्वी शक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे एक उच्च तेजस्वी शक्ती खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. हां. पण मग आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? आपण या शक्तीला स्वीकारायला तयार आहोत का? बरोबर. आणि म्हणूनच ते मानवाच्या सद्यस्थितीचं वर्णन करतात, अर्ध प्रकाश अर्ध अंधकार अशा दशेत. म्हणजे आपल्यात चांगलंही आहे, वाईटही आहे, ज्ञान आहे, अज्ञानही आहे. अगदी. आपण या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी अडकलेलो आहोत. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अंधाराला हळूहळू कमी करणे नाही, असं ते सुचवतात का? बरोबर, ते तेच सुचवत आहेत. मग मार्ग काय आहे? त्यांच्या मते मार्ग हा संपूर्ण स्थित्यंतराचा आहे. ते म्हणतात की मानवाने या मिश्र अवस्थेत राहण्यापेक्षा त्या सत्यतत्वाने मानवाच्या समग्र अस्तित्वालाच स्वतःच्या शक्तीत सामावून घ्यावं. म्हणजे हे असं आहे जसं आपण एखाद्या जुन्या कम्प्युटरवर नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करतो. ओके, म्हणजे आपण फक्त जुन्या सॉफ्टवेअरमधल्या चुका दुरुस्त करत नाही, अजिबात नाही. आपण संपूर्ण सिस्टीमच बदलून टाकतो. हा अंधार नाहीसा करण्याचा नाही, तर प्रकाशाने संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकण्याचा विचार आहे. वा, म्हणजे हा एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मेशन आहे, केवळ इम्प्रूव्हमेंट नाही. पण मग हे सगळं ऐकल्यावर असं वाटू शकतं की हे थोडं निष्क्रिय नाही का? म्हणजे आपण काहीच करायचं नाही, फक्त त्या शक्तीची वाट बघायची? नाही, अजिबात नाही. इथे निष्क्रियतेचा प्रश्न नाही, तर ग्रहणशीलतेचा आहे. रिसेप्टिव्हिटी. ग्रहणशीलता. हो, म्हणजे आपण त्या उच्च शक्तीला आपल्यात काम करू देण्यासाठी जागा तयार करायची आहे. आपल्या इच्छा, अहंकार आणि अज्ञानाची जी भिंत आपण उभी केलीये ती दूर करायची आहे. आणि यालाच ते पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती म्हणतात. बरोबर. किंवा दिव्य चेतनेचा विकास. ही उत्क्रांती डार्विनच्या सिद्धांतासारखी केवळ शारीरिक नाही, तर ती चेतनेची उत्क्रांती आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की उत्क्रांतीकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन इथे मिळतो. हो. उत्क्रांती म्हणजे आपण धडपडत वर चढण्याची प्रक्रिया नाही, तर एक उच्च चेतना खाली उतरून आपल्या अस्तित्वालाच एका नव्या पातळीवर घेऊन जाते. अगदी बरोबर. यातील मूळ विचार हाच आहे की मानवी प्रयत्नांना मर्यादा आहेत.
खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा ते उच्च सत्य खाली उतरेल. आणि पृथ्वीवरील जीवनात बदल घडवून आणेल. हो, आपलं काम आहे ते अवतरण घडून येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, स्वतःला आणि या जगाला त्यासाठी तयार करणे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.